आपण दुसरं जे प्रकरण पाहत आहोत, लोककथा. त्या लोककथेचं वर्गीकरण आपणाला पाहिजे. काल आपण भारतीय लोककथेची परंपरा पाहिली. आता लोककथेचं वर्गीकरण किंवा लोककथांचे प्रकार हे आपणाला बघायचे. लोककथांच्या या वर्गीकरणाचे किंवा त्याचे प्रकार सांगण्याचे अनेक अभ्यासकांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यातील काही अभ्यासकांच्या मतांचा, त्यांनी केलेल्या वर्गीकरणांचा, सांगितलेल्या प्रकारांचा आपणाला विचार करायचा आहे. आता हे वर्गीकरण किंवा त्याचे प्रकार पाहिल्यानंतर त्याचे विशेष आपणाला पाहिजे. लोककथेचे हे जे वर्गीकरण आहे ते एक 2-3 अभ्यासक आहेत. त्या 1-2 अभ्यासकांचा उल्लेख करून मी लोककथेचे हे प्रकार किंवा वर्गीकरण तुम्हाला मी सांगतो. लोककथेच्या संदर्भात 2 वर्ग असे केले जातात की कथा आणि आख्यायिका. कथा, आख्यायिका, गीतकथा आणि कहाणी असे काही अभ्यासकांनी लोककथेचे वर्गीकरण केलेले आहे. हरिभद्राचार्य नावाचे एक अभ्यासक आहेत. त्यांनी लोककथांचे 4 वर्ग केलेले. ते म्हणतात अर्थप्राप्तीच्या उद्देशानं सांगितलेल्या कथा, त्या अर्थकथा. प्रेम विषयावर आधारित सांगितलेल्या कामकथा. मानवाच्या धार्मिक भावनांचे पोषण करणाऱ्या धर्मकथा आणि सर्वसामान्यांचे रंजन करणाऱ्या अशा त्यांनी संकीर्ण कथा सांगितलेल्या आहेत. असे कथांचे काही वर्गीकरण त्यांनी केलेली आहेत. त्यानंतर आनंदवर्धन नावाचे एक अभ्यासक आहेत. त्यांनी अद्भुत कथा किंवा अतिमानवी सृष्टीच्या कथा असा एक प्रकार सांगितला. पूर्ण कथा किंवा ज्यात कथेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वर्णन केलेले कथांना सकल कथा किंवा चरित्र कथा असं म्हटलेले. आणि प्रदेश विशेषांचं दर्शन घडविणाऱ्या खंड कथा असं त्यांनी लोककथांचं वर्गीकरण केलेलं आहे. अजून एक लोककथेचे किंवा लोकसाहित्याचे अभ्यासक, लोकवाङ्मयाचे अभ्यासक दिघनिकाय म्हणून एक आहे. तर त्यांनी लोककथेचे वर्गीकरण, त्याचे प्रकार खूप सांगितलेले. ते म्हणतात राजकथा असा एक लोककथेचा प्रकार असतो. सेना कथा, युद्धकथा, शूरकथा, भयकथा, अन्नकथा, वस्त्रकथा, शयनकथा, स्त्रीकथा, पुरुषकथा, ग्रामकथा, नगरकथा, जानपद कथा, अद्भुत कथा, यानकथा, चोरकथा, लोकाख्यायिका, मालाकथा, ज्ञातिकथा, गंधकथा, निरर्थक कथा असे जवळपास त्यांनी लोककथांचे 27 वर्ग केलेले. अशा प्रकारचे काही त्यांनी प्रकार सांगून किंवा वर्ग सांगून लोककथेच्या संदर्भात त्यांनी काही भाष्य केलेलं आहे. त्यानंतर लोककथेचे जे पाश्चात्य अभ्यासक आहेत, सर रिचर्ड टेम्पल नावाचे, त्यांनी लोककथेचे वर्गीकरण 4 भागात केलेलं आहे. ते म्हणतात वर्गीकरण करत असताना एक 4 गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. कथेतील व्यक्ती, कथेचा विकास कसा झाला, पूरक साधने काय आणि संकीर्ण. या आधारावर त्यांनी लोककथेचं वर्गीकरण केलं. त्यानंतर स्टीथ थॉम्सन नावाचे एक लोककथेचे अभ्यासक आहेत पाश्चात्य. त्यांनी या लोककथेचे प्रकार किंवा लोककथेचं वर्गीकरण
6 भागात सांगितलं. ते म्हणतात परिकथा, वीरकथा, वीरगाथा, वर्णन कथा, दैवत कथा आणि प्राणी कथा अशा 6 वेगवेगळ्या प्रकाराने त्यांनी वर्गीकरण केलं. आणि आर्ने थॉम्सन नावाचे अजून एक अभ्यासक आहेत, त्यांनी काय केलं, 9 प्रकार सांगितले या लोककथांचे. प्राणी कथा, सर्वसामान्य कथा, धार्मिक कथा, मूर्ख राक्षसाच्या कथा, अद्भुतरम्य कथा, हास्य कथा, संकेत कथा, असत्य कथा आणि संकीर्ण कथा असे त्यांनी या लोककथांचे वर्गीकरण केलेले. कृष्णदेव उपाध्याय आहेत, त्यांनीही लोककथेचं वर्गीकरण केलेले. डॉक्टर सत्येंद्र आहेत, त्यांनी लोककथेचे प्रकार सांगितलेले. त्यांनी परिकथा, प्राणीकथा, कूटकथा, पराक्रम कथा, निरीक्षण कथा, साधू परींच्या कथा, स्पष्टीकरण कथा, बालकथा, लोकगीत कथा अशा, किंवा कृष्णदेव उपाध्यायांनी सुद्धा एक 5-6 प्रकार सांगितलेले. असे अनेक लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी आपापल्या परीने लोककथांचे प्रकार सांगितलेले आहेत. त्याचबरोबर मराठी भाषेचे अभ्यासक असलेले आणि त्यातल्या त्यात लोकसाहित्याचे काही अभ्यासक दुर्गा भागवत, सरोजिनी बाबर, डॉक्टर प्रभाकर मांडे, काही अंशी उमा पठाण, मालतीबाई दांडेकर, वैदेही केळेकर अशा काही अभ्यासकांनी लोकसाहित्याचे अनेक पैलू, अनेक प्रकार आपणाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्याच अभ्यासकांच्या मतानुसार आपण एक सामान्यपणे लोककथेचे काही प्रकार पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे दैवत कथा. आता ह्या दैवत कथा कशा आहेत, दैवत कथेचं स्वरूप कसं आहे, त्याच्यामध्ये काय असतं, याचा विचार आपणाला करायचा आहे. दैवत कथांनाच धर्मकथा किंवा पुराण कथा असं देखील म्हणतात. आता ह्या दैवत कथा ज्या आहेत ना, त्या प्राचीनतम कथा आहेत. ह्या दैवत कथा मानवाच्या सुरुवातीच्या अवस्थेतल्या या कथा आहेत असं म्हणतात. ह्या दैवत कथा ज्या आहेत त्याच्यामध्ये देवदेवतांशी असलेले संबंध ह्या कथेत येतात. धर्म, त्या धर्मातील उपास्य देवता, मूर्ती, प्राणी यांचा निकटचा संबंध त्या कथांमध्ये दाखवलेला असतो. या कथेमध्ये आदिम मानवी जीवनाची निसर्गाशी पडलेली गाठ, त्या निसर्गाशी किंवा त्या मानवाशी असलेला तो संघर्ष, त्यात मिळवलेला विजय, या गोष्टी या दैवत कथेमध्ये येतात. ऊन, वारा, पाऊस, दिवस, रात्र हे का निर्माण झाले याच्या पाठीमागच्या कारणांचा शोध या दैवत कथेमध्ये घेतला जातो. आणि म्हणून ऊन, वारा, पाऊस, दिवस, रात्र हे जे सगळे निसर्गातले चमत्कार आहेत, निसर्गातल्या शक्ती आहेत, या निसर्गातल्या शक्तींना देवत्व बहाल केलेलं आहे, देवत्व दिलेलं आहे. आणि हे देवत्वाच्या अशा म्हणजे निसर्ग शक्ती असलेलं दिलेलं दैवत्व किंवा देवपण हे या कथेमध्ये येतं. आणि या निसर्ग शक्तीलाच देवत्व बहाल केलं, तिथूनच ह्या दैवत कथा निर्माण झाल्या. आकाशातला चंद्र, सूर्य, तारे, नद्या, पर्वत, दिवस, रात्र अशा आदी मानवाला कदाचित पहिल्यांदा हे जेव्हा दिसलं असेल तेव्हा ते आश्चर्यचकित झाले असतील. त्यांना वाटलं चंद्र रात्रीच उगवतो, सूर्य दिवसा दिसतो, पाऊस कसा पडतो, वारा सोसाट्यानं का वाहतो, आकाशातल्या विजा कुठून येतात, पर्वत कसे उत्पन्न झाले, दिवस कसा आहे, कशामुळे निर्माण झाला, रात्र कशामुळे निर्माण झाली. ह्या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांतून आदिमानवाच्या मनात उत्तर शोधण्यासाठी काहीतरी स्पष्टीकरण निर्माण होत असतील आणि तेव्हा त्या कथांचा जन्म झाला. आणि या सगळ्या कथा मग नंतरच्या काळामध्ये तोंडी तोंडी मौखिकतेनं पुराणामध्ये समाविष्ट झाल्या आणि त्या आज तागायत तोंडी तोंडी आपल्यापर्यंत चालत आलेल्या आहेत. आता ह्या ज्या दैवत कथा आहेत ना, या दैवत कथेमध्ये जो आशय असतो, त्याच्यामध्ये जो निसर्ग येतो, देवदेवता येतात,
यांचा विचार करताना दैवत कथेमध्ये पुढील गोष्टीचा समावेश होतो. त्या दैवत कथा असतात. काय? निसर्गातला नित्य बदल, त्याच्या घटना, जसा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू येतात, रात्र दिवस येतात, या बाबी त्याच्यामध्ये येतात. निसर्गातले वृक्ष, नद्या, पर्वत, समुद्र हे त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर भूकंप, वादळ, महापूर, जलप्रलय या गोष्टी देखील या कथांमध्ये येतात, नाही का? किंवा सृष्टीच्या उत्पत्तीच्या कथा येतात. दैत्य म्हणजे राक्षस आणि इतर भयानक प्राणी, डायनासोर सारखे अकराळ विक्राळ, त्यांच्या कथा येतात. त्याचबरोबर दैवी शक्तींच्या अद्भुत कथा येतात. त्याचबरोबर देवदेवता यांच्या जन्मकथा येतात. त्यांची जन्म कसे झाली याच्या स्पष्टीकरण सांगणाऱ्या कथा येतात. आपलं मेल्यानंतरचं जीवन कसं आहे याच्या रंजक अशा कथा त्याच्यामध्ये येतात. चंद्र, सूर्य, तारे, आकाश, ग्रह यांच्या कथा येतात. त्यांची वर्णनं येतात. ज्योतिष्याची वर्णनं येतात. इंद्रकथा येतात. मानवाचे पशु पक्षात, वृक्षात कसे रूपांतर होते, पुन्हा उशापाने कसा शाप मिळतो, शाप मिळतो, शापानंतर पुन्हा उशाप होतो, माणूस कसा बदलत जातो. आपल्याकडे रामायणामध्ये काही त्या कथा अशा आल्यानंतर, पुराणामध्ये नंतर या कथा आल्या, दैवत कथा. तुम्हाला माहित असेल की अहिल्या शिळाहून पडली होती. रामाचा पायाचा स्पर्श झाल्यानंतर ती पूर्ववत स्त्री झाली, तिला शाप होता. बघा, या अशा अनेक गोष्टी दैवत कथेमध्ये येतात. इंद्राने गौतमाची पत्नी ही अहिल्या, इंद्र हा गौतमाचा शिष्य, गौतम त्याचा गुरु, गौतम ऋषी, तो घरी त्याच्या जातीत असायचा आणि गौतमाच्या पत्नीकडेच त्यानं कामभावनेनं पाहिलं. म्हणून गौतम ऋषींनी, तिनेही तसं पाहिलं म्हणून गौतम ऋषींनी त्या अहिल्यालाही शाप दिला आणि त्या इंद्रालाही शाप दिला. इंद्राला सांगितलं की गुरुपत्नीकडे तू भोग भोगण्याच्या इच्छेने जर पाहत असतील तर तुझ्या शरीरावर सगळे छिद्र पडतील, भग पडतील. भग म्हणजे छिद्र पडतील. आणि तिकडे अहिल्याला सांगितलं तूही त्या दृष्टिकोनातून जर बघत असशील तर तू शिळा होऊन पडशील. मग ही दोघंही गयावया करायला लागले, इंद्र आणि अहिल्या. ते म्हणाले आम्हाला या शापातून जी तीव्रता आहे या शापाची थोडीशी कमी करा. काही वर्ष दुःख भोगल्यानंतर तरी नक्की सुख यावं म्हणून काहीतरी करा, म्हणून उशाप द्या. म्हणून गौतम ऋषींनी सांगितलं की ठीक आहे, तू असा भग घेऊन पडल्यानंतर देखील, छिद्र घेऊन, तर तुला जेव्हा जेव्हा केव्हा या जगातलं सौंदर्य पाहा वाटेल तेव्हा त्या सगळ्या तुझ्या शरीरावर पडलेल्या छिद्रांचे डोळे बनतील. आणि त्या अहिल्याला सांगितलं की जेव्हा राम अवतार होईल तेव्हा तू त्या मार्गाने जाईल, त्या डोंगरांतून तू शिळा होऊन पडलेल्या ठिकाणावर, तिथं त्या रामाचा स्पर्श तुझ्या पायाला लागेल, तुझ्या रामाच्या पायाचा स्पर्श तुला लागेल त्या शिळेला, तू म्हणजे तू शिळा, त्या शिळेला लागेल तेव्हा तू पूर्ववत स्त्री होशील. बघा, अशा मानवाचं दगडात, पशुपक्षात, वेगवेगळ्या रूपात असं दर्शन घडतं. हे दैवत कथेमधून. त्याच्यामध्ये वीरकथा येतात, देशकथा येतात, वंशकथा येतात. अशा रीतीनं दैवत कथा ह्या तयार होतात. ह्या दैवत कथा, ह्यांची जी कथा बीजे असतात ती कुठून येतात, काय येतात त्याच्यामध्ये? शापाने माणसाचे दगडात रूपांतर होत, किंवा असं मंत्रून पाणी शिंपडलं की कोणतंही रूप प्राप्त होतं, अशा कथा येतात. पंख नाही काही नाही तरी आकाशामध्ये भरारी मारता येते, हनुमान, नाही का? चंद्र, सूर्य, वरुण म्हणजे पाऊस वगैरे, समुद्र, अग्नी, आकाश यांना मानवाप्रमाणे जीवन जगता येतं असं वर्णन येतं. अर्धा माणूस आणि अर्धा पशु असा देहधारी मत्स्य अवतार, वराह अवतार, गजानन. आता गणपतीची कथा तशीच आहे ना. गणपती कशाचा आहे? पार्वतीच्या मुळेपासून तयार झालेला आहे म्हणे. ते बाहेर बसवला, पार्वती आंघोळ करत होती, गणपती के आज जाऊ दे ना तिला, आणि मग शंकराने ती तलवार काढली आणि त्याचं डोकं कापून टाकलं. डोकं कापून टाकलं, ते टाकलं, मध्ये गेला
पार्वती म्हणाली, कसं काय आलात मध्ये? बसवलेला मुलगा होता ना माझा बाहेर. अरे म्हणे, मला माहित नाही, मी त्याचं डोकं कापलं. पटकन तो बाहेर आला. तिथंच हत्तीचं एक पिलू होतं, त्या हत्तीचं डोकं कापलं आणि ते मुलाला लावलं. आता असा देव असतो का की आपल्या बरं एक देव आहे तो जाऊ दे ना म्हणून त्याचं डोकं कापतो. बरं डोकं कापल्यानंतर दुसऱ्या एक जणाचं डोकं कापून त्याला बसवतो. त्याला जर तेही डोकं बसवता येत होतं तर हे जुनं डोकंच बसवायचं ना त्या मुलाचं कापलेलं. हा सगळा अवघड भाग आहे. म्हणून नरसिंह अर्धा पुरुष आणि अर्ध सिंहाचं डोकं असं असलेलं. हे असे जे अवतार आहेत ना, असे जे दाखवलेल्या कथा आहेत ना, ह्या सगळ्या कथा दैवत कथेमध्ये येतात. जगबुडीच्या कथा येतात. आकाश आणि पृथ्वी यांच्या पती पत्नीचं नातं आहे म्हणे. आकाश आणि पृथ्वी ही पती पत्नी आहेत. अशा गोष्टींची वर्णनं या दैवत कथेमध्ये येतात. हे लक्षात ठेवा. ह्या अशा प्रकारच्या दैवत कथा ह्या लोककथेतील एक भाग आहे. आता लोककथेच्या प्रकारांचा आपण विचार करत आहोत. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की ह्या दैवत कथा ही एक आपण भाग बघितली. ह्या दैवत कथा ज्या असतात ना, ह्या अद्भुत किंवा परिकथेशी नाते सांगतात. किंवा याचा आणखी एक विशेष असा असतो की कारण असतं की अद्भुत कथेतले जे चमत्कार असतात ते चमत्कार ह्या दैवत कथेच्या मुळाशी असतात. त्यामुळे दैवत कथा ह्या सांगितल्या जातात. ह्याच दैवत कथा पुराणांमध्ये इकडे तिकडे सगळे आलेले आहेत. जे अतिमानवी पातळीवरचं वर्णन त्याच्यामध्ये येतं. असं अचानक शापाने कोणीतरी काहीतरी होऊन पडतो. रावणाची कथा आहे पहा, फुलं वाहत असतो शंकराच्या पिंडेवर आणि एका फुलामधून ते बाळच निर्माण होतं. तीच सीता असते पेटीमध्ये सापड. ह्या सगळ्या ज्या कथा आहेत ना, ह्या दैवत कथा आहेत. पावदे सूर्याच्या रथाला घोडे असतात. सूर्याला देवता दैवत्व दिलं. ह्या अशा सगळ्या कथा ह्या दैवत कथा म्हणून येतात. आता ह्या दैवत कथा ज्या असतात ना, त्या दैवत कथेतच काही एक अजून कथा येतात. ते उत्पत्ती कथा असतात. उत्पत्तीच्या कथा. तुम्ही एक भाग लक्षात ठेवा. दैवत कथा, उत्पत्ती कथा अशा ज्या कथा आहेत किंवा लोककथेचे जे काही प्रकार आपणाला पाहायचे, त्या सगळ्या अशा एकेका कथांच्या माध्यमातून आपणाला पाहिजे. तर आज आपण एकच लक्षात ठेवा की दैवत कथा पाहिजे. उद्याच्याला त्याच्या पुढची कथा. प्रत्येक दिवसाला एक एक दोन दोन कथा मी सांगणार आहे तुम्हाला. नंतर दंतकथा आहे, नंतर प्राणी कथा आहे. ह्या अशा काही कथा आपणाला एकानंतर एक ह्या बघायच्या आहेत. आणि ह्या कथा आपण बघितल्यानंतर लोककथेचे प्रकार झाल्यानंतर तुम्हाला मी लोककथेची वैशिष्ट्ये वगैरे हे सगळं सांगतो. ठीक आहे. मग लोककथा हा आपला टॉपिक संपेल. ठीक आहे, आपण इथं थांबूया.